आपल्या संघटनेच्या संघर्षाबद्दल सगळेजण बोलले आणि आतापर्यंत काय झालं हे तुम्हाला बरीच कल्पना आहे. यूट्यूब, व्हॉट्सॲप, पण भानगड काय, त्या 100% यूट्यूबच्या बातम्यांपैकी फक्त 2% खऱ्या आहेत. 99% बातम्या या जनरली खोट्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की ते बंद करायला पाहिजे, खोट्या बातम्या का देता? आपल्या भारतामध्ये सोशल मीडियावर प्रतिबंध नाही आहे, त्याचे नियम शिथिल आहेत. त्यामुळं त्यांनी आता मोदीजींना शिव्या देतात लोक त्याच्यावर. मला तर खूप येतात, ज्यांना शिव्या द्यायचं ते देतात. सोशल मीडियावर तुम्ही यूट्यूबची चॅनल काढली की तुम्ही तुमचं यूट्यूब चालवा, तुम्हाला जितके लोक पाहतील तितके पैसे मिळतात. जितना लोक, कधी कधी मध्ये हिंदीत बोलेल असं मला कोणी फोन करून सांगितलं, तो जितना ग्राहक होंगे उतना आपको पैसा मिलेगा, जितने व्यूअर्स होंगे उतना पैसा मिलेगा. अभी व्यूअर्स कैसे मिलेंगे? आप किसी को बोलो चलो शाम को दूध पीते, कोई आएगा? तो शाम को दारू पीते आएगा? पक्का है, बरोबर आहे ना? खोटं सांगितलं, निगेटिव्ह सांगितलं, चुकीचं सांगितलं की ते व्ह्यूअरशिप वाढते. देखो ये मोदी ने क्या कर दिया, देखो ये राहुल क्या बोला. तो ऐसा कुछ बोलने से व्ह्यूअर ज्यादा, व्ह्यूअरशिप ज्यादा होती है, पैसा ज्यादा मिळत आहे. आता ह्यामध्ये आपलं नुकसान होतं, कारण आपण पाहतो सगळंच आणि ते खरं मानतो. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तुम्ही कोणाचा फोटो, माझा फोटो टाका आणि या भाषणाचा फोटो त्यात दुसरे शब्द घालता येतात, आवाज बिलकुल माझा, हे सगळं करता येतं. आता एका युट्यूब मध्ये होतं की लोकसभेचे अध्यक्ष लोकसभेत बसून सांगतायत मी आज EPS पेन्शन ग्रांट करत आहे, म्हणजे त्याला काही तारतम्य नाहीये. त्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही विश्वास तुमच्या जिल्ह्याच्या आणि बाकी सगळ्या नेत्यांवर ठेवा, ते UPSचे नेते. राहिला प्रश्न, देशात एकच संघटना आहे जी EPSचं काम मनाभावापासून मोठ्या प्रमाणात करते, ती म्हणजे राष्ट्रीय संघर्ष समिती. आता संघटना बऱ्याच असतील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, इव्हन डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर्स असोसिएशन, वर्कर्स युनियन खूप असतात. पण एकच संघटना अशी आहे ज्याला 2 वेळ पंतप्रधानांनी बोलावून चर्चा केली, 3 वेळ वित्तमंत्र्यांनी बोलावून चर्चा करून काही निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्युरोक्रॅसीमध्ये कॅबिनेट सेक्रेटरी जो सगळ्यात मोठा IAS अधिकारी असतो भारताचा, तो एक्सपेंडिचर सेक्रेटरी, ज्याच्या हातात सगळी भारताची तिजोरीची चावी. फायनान्स सेक्रेटरी जो फायनान्सचे डिसिजन घेतो. लेबर सेक्रेटरी, ही ब्युरोक्रॅटिक चॅनल, प्रशासकीय व्यवस्था, त्यांनी आपल्याला बोलवून आपले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेतलेले, 48 तास चर्चा केली. त्याच्यानंतर पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी ऑन लेबर, पूर्ण भारताच्या लेबरच्या विषयात किंवा मजुरांच्या विषयात, कामगारांच्या विषयात जे पॉवरफुल कमिटी असते 32 खासदारांची, त्यांनी आपल्याला पार्लमेंटमध्ये बोलवलं. मी होतो, माझ्यासोबत आदरणीय डांगे साहेब होते. हिंदी तो पार्लियामेंट्री स्टैंडिंग कमेटी ऑन लेबर ने हमको बुलाया, एक ही संगठन है इसको बुलाया और हमारी विटनेसेस ली, उसका रिकॉर्ड किया गया पूरा, और फिर उसके बाद हमने जो कहा उस पर कार्रवाई करने के लिए उन्होंने रिकमेंडेशन दी. तो ये एक ही संगठन है जिसको ब्यूरोक्रेटिक चैनल में कैबिनेट सेक्रेटरी, एक्सपेंडिचर सेक्रेटरी, लेबर सेक्रेटरी, फाइनेंस सेक्रेटरी, ये सबसे बात करने का, अपनी बात रखने का मौका मिला. और पॉलिटिकल चैनल में आदरणीय प्रधानमंत्री, आदरणीय वित्त मंत्री, आदरणीय श्रम मंत्री, तो 4 हो गए, चारों से चर्चा हुई है, पावर पॉइंट प्रेजेंटेशन हुए.
अभि आता आपण एक विहीर खोदतोय. पहिल्या दिवशी कुदळ मारल्यावर पाणी लागतं का? नाही लागत. दुसऱ्या दिवशी नाही लागत. वर्षभरही लागत नाही. मग आता काय होतं, विहीर तर खोदून बसलो, पैसे तर माझ्या खिशातले गमावून करतो. आता बरं जीव असा दुखतो कि अगर मैंने ये कुआं खोदने के लिए मैंने इतना सब कुछ गंवाया है और अगली जो कुदाल है हो सकता है उसमें पानी निकले. बरोबर आहे. समजा पुढच्या कुदळीत पाणी निघालं तर या आशेमारी आपण पुन्हा कष्ट करतो. बरोबर आहे की नाही? सांगा हो. मग तुम्ही जरा म्हटलं इतके दिवस कष्ट केले, आता जाऊ द्या ढकलू आपण, आता नाही करायचे कष्ट, तर थोडं बरोबर आहे. मग काय होईल? होणार काही नाही. तुमचं एका दगडाखाली अडकून राहिलेलं पाणी तसंच अडकून राहील. म्हणून आपण काय करतो, कर्ज काढ, जमिनीचा तुकडा नाही, पण विहीर खोदायची म्हणजे ही परिस्थिती आपल्या संघटनेची, ही जिद्द आपल्या संघटनेची. तुम्हाला सांगतो, पुढच्या या बजेट सेशन मध्ये तुमच्या विहिरीला पाणी लागेल. पण असं नाही मी म्हटलं ते पाणी लागलं, तुम्ही पुन्हा बजेट सेशन झाल्यावर का तुम्ही म्हटलं होतं मी देणार नाहीये. आपल्याला कोणी देणार नाही, आपण मागणार आहे. बरोबर आहे. आपण विहीर खोदणार आहे, देणारी ती पृथ्वी माता आहे. बरोबर आहे. आता जर त्यांनी दिलं नाही तर पुन्हा आपण हे ठरवायचं की याच्या पुढे जास्त मोठ्या पहारी आणू, जास्त मोठ्या कुदळी आणू, आणि वाटलं तर ते स्फोटमेंटांचे काय ते आणू, आडवे बोट उभे बोट, पण पाणी लागल्याशिवाय आपण थांबायचं नाही. आणि म्हणून हम दो प्रकार की स्ट्रैटेजी अपनाते हैं. हिंदी तो समझते ना आपण थोडं, हा मराठीत बोलतो. ते यूट्यूब वाल्यांना हिंदी पाहिजे. इथं मी यूट्यूब वाल्याचीच बाजू घेतो. दोन प्रकारची स्ट्रॅटेजी आपली आहे. एक आपण चर्चात्मक विषय मांडतो. आपल्याला असं वाटतं की आपण आपले लोक म्हातारे आहेत, वयस्कर आहेत, पैसे नाही, आरोग्य नाही, अशा सैन्याचे सेनापती होणं हे कठीण काम आहे. बरं, हे सगळे त्या सैन्याचे सेनापती मी काय आहेत हे सगळेच आहेत. आणि अशा सैन्याला घेऊन युद्ध लढणं कठीण. आपण काहीतरी करून बसायचं, काहीतरी म्हणायचं, रागारागायचं आपण म्हटलं तर चला आत्मदहन करू. आता 10-5 लोकांना स्वतः जाळून घेतलं, बरं आहे का? ते मुळीच नाही. म्हणून आपल्याला संयम ठेवणं आहे. साईबाबांनी म्हटल्याप्रमाणे श्रद्धा आणि सबुरी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. संघटनेवर 100% विश्वास. आपण करणारे, आपण जे काम करतो त्याचा आपलाच विश्वास नसेल तर बाकीच्या लोकांचा काय विश्वास? आपल्या कामावर, आपल्या संघटनेवर विश्वास आणि फळ मिळण्यासाठी लागणाऱ्या वेळात सबुरी आवश्यक. आता म्हणून निराश होऊन चालणार नाही. कोकरकर साहेब म्हणे लोकांत लय निराश आहे. कोकरकर साहेब मला माहिती तुम्ही कधीच निराश होऊ शकत नाही, आणि तुम्ही निराश नाही तर लोक निराश नाही. निराश सैन्य किंवा निराश सैनिक युद्ध लढू शकत नाही. त्यानंतर पहिलं म्हटलं आपलं काही खरं नाही. अगर कोई सैनिक बोलता है कि ये युद्ध हम जीत ही नहीं सकते, वो भागने वाला बहुत प्रचंड बलशाली है और हम लोग तो गरीब है, ये युद्ध में हार जाऊंगा तो युद्ध लढू शकेल का? अजिबात. तो म्हणत तो जसा असेल तसा त्या मारी मी जिंकणार म्हणजे जिंकणार. बरोबर आहे. एखादा किती मोठा पैलवान असला
आणि एखादा लुकडा माणूस असला तर हिंमत जास्त असली तर तोच जिंकतो, हे लक्षात ठेवा. ज्याच्याकडे हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. नैराश्य येऊन चालणार नाही. आणि मी पाहिलेले इतके काही लोक एवढे कष्ट करतात त्या संघटनेत. आमचे आदरणीय वीरेंद्र सिंग साहेब असतील, कोपरकर साहेब असतील, पाटील असतील, हे सगळेच मंडळी असतील, रहमानजी, गाडगेजी, खूप कष्ट करणारे लोक आहेत. पण ते कधी निराश नाही झाले. निराश होऊन मग लढायचं कशाला? लढाई निराश होऊन चालणार नाही. आपण जेवढं ते करतो या संघटनेसाठी आपापल्या परीनं आपापल्या ठिकाणी आशावादी राहून करायचं. तुम्ही स्वतः म्हटलं जमत नाही जमणार. बरोबर आहे की नाही? खरं सांगा. जो कोणी म्हणत असेल हे होत नाही त्याला महत्वही होणार, आमचं होणार. बरोबर आहे? तुझंही होणार पण आमचं होणार. हे 100% तुमचं काम होणार आहे. तसं सरकारने कुठल्याही आंदोलनात सरकार कधी लिखित आश्वासन देत नसतं. आपल्याला सरकारने लिखित आश्वासन दिलं की आम्ही तुमचं काम करतोय, तुमचं काम होत आहे, मोठ्या प्रमाणात होत आहे आणि ते चांगल्यात चांगलं कसं करता येईल हे जुळवण्यासाठी आम्हाला उशीर होतो. मला मंत्रीजी स्वतः म्हणाले, गाडगे साहेब तिथे होते, ते म्हणाले म्हणजे राहुल जी आपका कोई दोष नहीं है, आपका काम मांगना है, आप मांग रहे हैं और आप मर्यादा में रह के मांग रहे हैं, ये हम जानते हैं. हमें आपके संगठन के प्रति विश्वास है और एक प्रकार का आदर है. देरी हमसे हो रही है. वो क्यों हो रही है? क्योंकि हम चाहते हैं कि ये जो सवाल है इसको टेम्पररी सोल्यूशन ना मिले, इसका सोल्यूशन परमानंट हो. मी जाहीर समोर आलो, रेकॉर्डिंग होत आहे मंत्र्याचे शब्द. याचा अर्थ काय? लोक म्हणतात काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी द्या. लोक निराश झाले, मान्य आहे. आज समजा त्यांनी 2000 3000 देऊन टाकले, 2 वर्षांत त्याची किंमत 2000 एवढी. बरोबर आहे की नाही? मग आता त्यांचं म्हणणं असं आहे की आपलं म्हणणं जे होतं त्याच्यावरच त्यांनी आता विचार करणं सुरू केलेला आहे. सुरू करतायत. जो सोल्यूशन निकलेगा वो परमानेंट निकलेगा. मतलब 7,500 दिया है तो वो 7.5 साल में 2 बार उस पर डीए बढ़ना चाहिए.